बिलकुल ज्या पद्धतीने समोर आकडे येतात आता त्याच्यामध्ये 150 पर्यंत संख्या पोहोचलेली आहे। 288 पैकी 150 ची आकडेवारी काय आहे ती स्क्रीनच्या वरच्या भागामध्ये आपल्याला पाहणार आहे। ताजा तपशील येतोय तो अंमळनेर नगर परिषदेतून पहिल्या फेरीमध्ये तिथला काय नवा तपशील येतोय तो पहा। जितेंद्र ठाकूर 200 मतांनी आघाडीवर आहेत। स्थानिक पातळीवरचं राजकारण बरीचशी नवी नावं आपल्या समोर येणार आहेत, त्यामुळे बऱ्याचदा हे वाटू शकतं आपल्याला की हे इतकं महत्त्वाचं का, पण होय हे महत्त्वाचं आहे कारण तिथल्या स्थानिक पातळीवर अंमळनेर सारख्या नगर परिषदेमध्ये जितेंद्र ठाकूर यांची आघाडी ही महत्त्वाची आहे। मला पटकन आता सुनील मोदी आपल्यापर्यंत जायचं आहे। तुम्ही एकटेच मवियाचे प्रतिनिधी आहात, त्यामुळे भरपूर संधी आपल्याला मिळणार आहे। फक्त वेळेच्या मर्यादेमध्ये बोला, वेगाने आकडे येत राहतील त्यावेळेला मी तुम्हाला मध्ये मध्ये थांबवत राहणार आहे। सुनील मोदी, आकडे तुमच्या बाजूने काय येत नाहीये? काय 2-3 मुद्दे आहेत। मला असं वाटतं की अनेक ज्या आघाड्या झालेल्या आहेत त्या आघाड्यांमध्ये बरेचसे आमचे महाविकास आघाडीचे घटक हे त्याच्यामध्ये आहेत। दुसरा मुद्दा की अनेक ठिकाणी आमच्या महाविकास आघाडीमध्ये सुद्धा वेगवेगळे लोक लढलेली आहेत। स्थानिक राजकारण याच्यामध्ये फार महत्त्वाचं असतं, स्थानिक गडबाजी याच्यामध्ये फार महत्त्वाची असते। आणि एक मला फक्त प्रकर्षाने एक मुद्दा इकडे आपल्या समोर मांडायचा आहे, तो म्हणजे असा की या स्थानिक निवडणुकीमध्ये सुद्धा या महायुतीने अनेक लोकांना फोडून आपल्या पक्षात घेणं, त्यांना दाबदबाव दाखवणं, या पद्धतीचं राजकारण, पार्टी ऑफ द डिफरन्स जो भारतीय जनता पार्टीचा नारा होता तो पुसलेला आहे। मला पटकन याच्यावर उत्तर लागेल। प्रकाशजी गाडे आपल्या सोबत आहेत, ते उत्तर देतील। प्रकाशजी, दबाव गटाचं राजकारण तुम्ही आता चर्चेत आलात, पण गेल्या 2 तासापासून हा आरोप सातत्यानं मवियावर होतोय आणि खास करून भाजपावर होतोय, उत्तर द्या त्याचं। मुळात त्यांच्याकडे करण्यासारखं तर काहीच नाहीये, सांगण्यासारखं तर काहीच नाहीये, त्यामुळे एक हे दबाव गटाचं राजकारण। अहो तुम्ही जनतेत गेलात का? तुमचे नेते किती वाजता उठतात? तुम्हाला जनतेत जायचं नाहीये, तुम्हाला खालच्या तुम्ही जे तळागाळाचं राजकारण जे म्हणतो आपण, तुम्ही तळागाळापर्यंत कधी पोहोचलाच नाहीयेत। तुम्हाला निवडणुका आले की 12 वाजता उठायचं, 2 वाजता रात्री जिथं ऊन नसतं त्या ठिकाणी सभा घ्यायच्या। तुम्हाला कसं लोक ॲक्सेप्ट करतील आणि कसं लोक स्वीकारतील तुम्हाला? मला सांगा, ह्या नगर परिषदेच्या निवडणुकामध्ये किती सभा उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या आहेत? घेतल्याच नाही आहेत। लोकांमध्ये तुम्ही गेलाच नाही आहेत, त्यामुळं दबाव गटाचं राजकारण। तुम्हाला कोणी अडवलं होतं का सभा घ्यायला? तुम्हाला प्रचार करायला कोणी अडवलं होतं का? नाही। प्रकाशजी, एक नवीन तपशील येतोय नागपुरातून आपल्या समोर येतोय, त्याची पूर्णपणे स्क्रीनवर आता आपल्या समोर मोठी बातमी येते, तीही आपण पाहणार आहोत। नागपूरच्या कन्हान इथला तपशील आता आपल्या समोर आहे, तो आपण पटकन वाचणार आहोत। नगरपंचायतीमध्ये भाजपाचे राजेश शेंद्रे पोस्टल बॅलेट, ज्याला टपाली मतं असं मराठीत म्हणतात, त्यात आघाडीवर आहेत। मला पटकन आता संजीव